मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा असा आशय लिहिलेली चिठ्ठी लिहून 24 वर्षीय तरुणाने लिंबाच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आयुष्य संपवलं. ही घटना फुलंब्री तालुक्यातील वारेगाव येथे उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरले आहे. दरम्यान या प्रकरणी अधिक माहिती अशी की ज्ञानेश्वर शिवाजी मोहरे वय वर्षे 24 राहणार वारेगाव तालुका फुलंब्री असे गळफास घेऊन आयुष्य संपवलेल्या तरुणाचं नाव आहे. ज्ञानेश्वर हा खासगी वाहनावर वाहक चालक म्हणून काम करत होता. त्याच्या वडिलांना 2 एकर शेती असून त्यावर उदरनिर्वाह भागत नसल्यामुळे ते मजुरी काम करतात. ज्ञानेश्वर हा शेतात असताना त्याने गळफास घेतला. ही बाब परिसरातील लोकांच्या लक्षात येताना त्यांनी तात्काळ माहिती फुलंब्री पोलिसांना कळवली. घटनेची माहिती मिळताच पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक श्रीनिवास धुळे, जमादार संतोष डोंगरे यांनी घटनास्थळी धाव घेतली. ज्ञानेश्वर याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. यावेळी घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केला. ज्ञानेश्वर यांच्या खिशात एक चिठ्ठी आढळून आली. त्यात मी मराठा आरक्षणासाठी आहुती देत आहे. माझा मनोज जरांगे यांना पाठिंबा आहे. एक मराठा लाख मराठा अशा आशयाची चिठ्ठी आढळून आली. एकीकडे मनोज जरांगे मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी समाजाला घेऊन मुंबईकडे जात असताना या तरुणाने मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आयुष्य संपवल्यामुळे परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे वारेगाव या गावात शोककळा पसरली होती. गोव्यामध्ये एक धक्कादायक प्रकार घडलाय. येथे एका पतीने त्याच्या पत्नीचा समुद्रामध्ये बुडून खून केलाय. शुक्रवारी दिनांक 19 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3:45च्या सुमारास ही घटना घडली. या घटनेचा व्हिडिओ एका पर्यटकाच्या मोबाईलमध्ये शूट झाल्याने हा प्रकार उघडकीस आला. मृत महिलेचं नाव दिशा गंगवार असं असून पोलिसांनी या प्रकरणी आरोपी गौरव कटियार वय वर्षे 29 याला अटक केली आहे. तो गोव्यातील एका आलिशान हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून काम करतो. आरोपी गौरवने त्याची पत्नी दीक्षाला समुद्रात बुडवून तिचा खून केला व दिशा हिचा मृत्यू अपघातानं झाला असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र एका व्यक्तीने या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ तयार केल्याने त्याचा हा प्लॅन फसला व तो पोलिसांच्या तावडीत सापडला. पीटीआयने पोलीस सूत्रांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे की गौरवला दीक्षा हिचे विवाहबाह्य संबंध आहेत असं वाटत होतं. त्यातूनच त्याने तिचा खून करण्याचा प्लॅन केला होता. त्यासाठी तो तिला दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यावर शुक्रवारी फिरायला घेऊन गेला होता. तिथेच गौरवने दीक्षाला समुद्रात बुडवून मारून टाकलं. यावेळी समुद्र किनारे असणाऱ्या काही पर्यटकांना गौरवचा संशय आला व त्यांनी तातडीने याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी गौरवला ताब्यात घेत चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडाउडवीची उत्तरं दिली. तसंच दिशा हिचा मृत्यू समुद्रात बुडाल्याने झाला असून तो एक अपघात होता असं सांगितलं. मात्र त्याच वेळी एका पर्यटकाने त्याच्या मोबाईलमध्ये गौरव व दिशाचा एक व्हिडिओ पोलिसांना दिला. त्यामध्ये गौरवने दिशाचा खून केल्याचं दिसत होतं. दक्षिण गोव्यातील कोलवा येथे मॅरियट इंटरनॅशनल द्वारे चालवल्या जाणाऱ्या आलिशान हॉटेलमध्ये मॅनेजर म्हणून गौरव हा काम करत होता. एका पोलीस अधिकाऱ्याने माहिती दिली की गौरव हा मूळचा लखनौ येथील रहिवासी आहे. त्याचं दीक्षाशी सुमारे 1 वर्षांपूर्वी लग्न झालं होतं. परंतु गौरव व दिशा यांच्या वैवाहिक नात्यामध्ये तणाव होता. दिशाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा गौरवला संशय होता. त्यातूनच दोघांच्या नात्यामध्ये तेढ निर्माण झाली होती. अखेर गौरवने दिशाचा खून केला व तिचा मृत्यू अपघाताने झाला असल्याचं दाखवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान या घटनेची जोरदार चर्चा दक्षिण गोवा परिसरात असून पोलीस या घटनेचा तपास करत आहेत.